हो बॉडीगार्ड सुरक्षा रक्षक थोडं सांगितलं हे भूषा महेश हे महेश हे भूषा अरे काय कागू राहिले म्हणजे काय या 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 भेटून या भेटून या ते मागे मागे बस बस या या खाली बघा मागे अरे माझा माहिती चालू करा लालवाला लालवाला मागून येणार मागे ए कॅमेरा ए महेश महेश नाही रे 2 मिनिटं ए खाली कॅमेरामॅन कॅमेरामॅन खाली या खाली मीडिया तुम्ही खाली आहे ना तुम्ही खाली या मैदानला वरती चिराण खाली यार खाली रे बाकीच खाली आपले खाली येऊन जा रे मागं वर जाऊ काय करतो समोर बांधला बाबा भागून खाली बसा भागून खाली बसा भागून खाली बसा भागून हो भागून खाली बसा भागून खाली बसा यार हो भागून खाली बसा भागून खाली बसा हो भागून खाली बसा ना हो भागून खाली बसा हो भागून खाली बसा हो भागून खाली बसा ना भागून खाली बसा ना नाही ना खाली बसा अरे ते दिसणार नाही तुम्हाला मीडिया संदेश आले रे यार थांबा थोड इकडं खाली बसून खाली बसा म्हणजे अरे नाना आहे माझ्या इथे नाना खाली बसा ना खाली बसा ना खाली बसा अरे थांब या कुठं बसलेले काहीतरी वाचतंय इथे आम्हाला आमचं काम करू द्या ना थांबवून घ्यावं त्याला खाली चला द्या तुम्ही वडाचं झाड वाचवलं त्याबद्दल आम्ही तुम्ही जे मला जेव्हा भेटले चर्चा झाली
मॅडम तुम्ही एक दिवस येतात आणि आम्हाला बोलताय. प्रत्येक जण मीडिया करतोय. अख्खं नाशिक सर उभं आहे. अख्खं नाशिक आणि अख्खा देश या तपोवनाबरोबर आहे. ही रामाची भूमी आहे. काय यार इकडे ये ना इथं लाव ना लाव इथे तुम्ही ते नृत्य करायला गेले. हो मसूद भाई नुसतं राहू दे मसूद. पण मला रामाने सांगितलं की तू ते बाजूला ठेव बाबा. आधी राष्ट्र मग पक्ष आणि नंतर तू शेवटी. त्यामुळे मला असं वाटतं तुमचाही पक्ष नाही आमचाही पक्ष नाही आपला पक्ष म्हणजे झाडांचा पक्ष. आता तुम्ही याविषयी बोला. आपण या ठिकाणी आला तेव्हा उभं राहून बोलले ना तर सगळ्यांना व्यवस्थित भेटेल. नाही अहो ते सगळे मीडियाचे कॅमेरा अँगल वेगळे इकडे. आता 1.5 महिना होत आला आणि या संपूर्ण 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये आत्ताची मागणी आहे आमची या तपोवनाच्या जागेवर कोणत्याही परिस्थितीमध्ये माई सप होता कामा नये. नाही या ठिकाणी एकही चालू, मागे, मागे. हरित कुंभ नाशिकमध्ये व्हावा ही आमची मागणी आहे. आमचा कुंभमेळ्याला विरोध नाही. नाशिककर सर्व कुंभमेळ्याला आपण सर्वजण तयार आहोत. जंगलात परंतु आता ज्या पद्धतीने हरित कुंभाच्या ऐवजी जागा तोडून कुंभमेळा केला जातोय हे योग्य नाही. या संदर्भातली आपण भूमिका घ्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण नाशिककर या तपोभूमीच्या सोबत आहात. आपण या ठिकाणी अडकपुरायचं स्वागत करतो. राजा उपे. हॅलो नाही जागा नाही समोर जागा नाही. डोकं येते पूर्ण सिद्धेश त्यांचं होऊन जाऊन डोकं येते. बस बस अरे दिलेलं आहे रे भूम ठेवलंय बरोबर. स्वतः 2 दिवसात आले होते. त्या ठिकाणी स्वतःचा पक्ष चालवणाऱ्या सेवकाने जो 1,200 कोटींचा जो प्रोजेक्ट होता उड्डाण पुलाचा तो स्वतःचा पक्षाचा असताना त्यांनी रद्द केला होता. तर मी त्या ठिकाणी त्यांनी पर्यावरण जात ठेवली होती. पर्यावरण मंत्री असताना सुद्धा आणि आज ते पर्यावरण मंत्री नसून सुद्धा या ठिकाणी त्यांची पर्यावरण पूर्ण महाराष्ट्र देशाला माहिती आहे. तर माझी आज या ठिकाणी हीच मागणी असेल की साहेब तुम्ही नाशिककरांच्या पाठीशी सदैव आहातच. इथून पुढे तुम्ही असाल. फक्त दादा पुरुष अरे हलवू नको ना तिकडे सर थोडा तिकडे सर आणि दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करावं. आणि या ठिकाणी जो सपोर्ट होणार आहे आणि नाशिकचं पर्यावरण जे नष्ट करणार आहे नाशिकचा जो विकास आहे लोक या ठिकाणी जोर लावावा आणि तुमच्या पाठीची सर्व महाराष्ट्रातील सर्व जागा तिकडे हॅलो ना निघणार हो मीटिंग माईक जवळ पकडा चळवळ जी आहे जवळ पकडा माईक. ती नुसती आता नाशिकची झाली ही नुसती देशाची नाही तर जगातली झाली. अनेक देशातले जगातले अनेक पर्यावरणवादी लोक इथे भेट देत आहेत आणि त्यांना महत्व कळालं. पण हा पर्यावरणाचा जर मुद्दा असला ही जी जागा आहे ही फक्त 54 एकर आहे. हे खरं नाशिक हे दंडकारण्य आहे. इथे प्रभू रामचंद्र आले, ते वनवासात इथे 14 वर्ष होते. त्यांच्याबरोबर सीतामाई होती, त्यांच्याबरोबर हनुमंत होते आणि अनेक साधू संत इथे तप करत होते. हे एक झाड साधू पुरुषांपेक्षा आम्हाला महत्वाचं आहे. कारण त्या साधूंना रामांना त्यांनी सहवास दिलेला आहे. ही जी जमीन आहे ही नुसती जमीन नाही, ते आमच्या आस्थेचं केंद्र आहे. इथे अनेकांनी आणि या प्रत्येक नाशिककरांच्या भावना जुळलेल्या आहेत. आणि म्हणून ह्या कमर्शियल सरकारनं, धंदेवाईक सरकारनं, मी अतिशय हेतुता हे बोलतोय, दुःख होतोय की माझ्या महाराष्ट्रामध्ये असा विचार करणारं सरकार आहे तर जे घाणेरडं आहे का त्या प्रभू रामचंद्राची भूमी सुद्धा ते विकायला निघालेलं आहे. आणि ही अतिशय घाणेरड्या प्रवृत्तीचे मानसिकता असलेली लोक आहेत. आणि म्हणून त्या ज्या भूमीची माती आम्ही ललाटाला लावून प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडतो रोज, ते वनच नष्ट करण्याचं काम आज हे करताय. हे झाडं तोडण्यापाठी म्हणजे कारण त्यांनी आज माईच्या नावाखाली
म्हणजे जिथे तप केलं जात होतं, तिथे साधना केली जात होती, तिथे धर्माची कुठेतरी विचार रुजवला जात होता, तिथे आता हे मनोरंजन केंद्र करायला निघालेले आहेत आणि इथलं आरक्षण नष्ट करतायत. एक या तपोवनात आहे 350 एकरचं तपोवन होतं, म्हणजे साधू ग्राम होतं, तिथे त्यांनी मोदी ग्राम केलंय, मोदी ग्राउंड केलं. स्वतःच्या नावाचा एवढा हव्यास का? प्रभू रामचंद्राचं नाव काढून तुम्ही तुमचं नाव लावतात, ही अतिशय धिक्कारणारी आणि धिक्कारणारी गोष्ट आहे. तिथली जमीन विकून त्यांनी सीएनजीला त्यांनी डेपो तयार करून दिला, या सीएनएनला तर बसच्या सेवेला. म्हणजे हे आरक्षणला उठवायचे आणि धनगणनेच्या ह्याच्यात जायचे. सर्वात महत्वाचं म्हणजे हा मराठी माणसाचं गाव आहे, मराठी माणूस जागा झालेला आहे. कारण इथला जो कोणी आहे ठेकेदार, मग ते राम पथाचा असेल, तपोवनाच्या माईचा असेल, हे सर्व बाहेरचे आहे. इथला ठेकेदार गुजरातचा, इथला अधिकारी हैदराबादचा, इथला जे काम करणारे कर्मचारी ते मद्रासचे आणि हैदराबादचे. आमचा पालन कुंभमेळा मंत्री म्हणतो तो जळगावचा आणि झाडं आणले हैदराबादचे. अरे आम्ही वेळे आहोत का नाशिककर? का आमच्या भावना शिकायचा? मराठी माणसाच्या कुठेतरी नादाला लागू नका, या केला तर या जाणार, हे आता आम्ही नाशिककर सांगतोय. आणि म्हणून हे चालणार नाही, ही मस्ती ही जर चालणार असेल तर चालणार नाही. याच्याही पुढे जाऊन सांगतो, आज एसटीपी प्लॅन दिला गेला, हा मोठा अतिशय गैरव्यवहार आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे. पर्यावरण या गावातला जो कुंभमेळा बनतो तो अरुणा वरुणा कपिला यांच्या संगमावर, नंदिनी यांच्या संगमावर होतो. परंतु ज्या कपिला नदीवर म्हणजे साधूचे कपिल होते हे मुनी, कपिल मुनी, त्यांची ही नदी पण ती नाल्यात रूपांतर या लोकांनी केलेली. आणि आता कर केला, हजारो झाडांची कत्तल करून त्या कपिला नदी आणि त्या नाल्यांमध्ये निर्झरांमध्ये त्या बंदिस्त केल्या, त्याच्यावर माती ढकलली गेली आणि पुरावे नष्ट करण्याचा अतिशय घाणेरडा उद्वेगजनक प्रकार केलेला आहे. सर्वात महत्वाचं दुसरं अजून सांगतोय की या पटुकांडवानापाशी यांनी डम्पिंग हे केलेलं आहे. या शहरातला सर्व कचरा, सर्व घाण, सर्व डबर तिथे या तपोवनात आणून टाकले जाते. अरे तुम्ही समजता काय कोणाला? म्हणजे ते कुठेतरी असं विजयला असं आणायचं, ते नेस्तनाबूत करायचं आणि मग आरक्षण म्हणून इथे काही होत नाही, ती झाडं तुटलेली जळालेली आहे, ती तोडून टाका आणि मग ते बिल्डरच्या ताब्यात द्यायचं आणि विकायचं. आणि म्हणून याची चौकशी झाली पाहिजे आणि आपण सुद्धा आम्हाला या पाठिंबा दिला धन्यवाद करतो. आणि या गावातला प्रत्येक मराठी माणूस हा आता हे सहन करण्याच्या पलीकडे गेलेला आहे. या आमच्या लढाईला तुमची पूर्णपणे साथ द्या. जय श्रीराम. नाशिक आमच्या हक्काचं, कुणाच्या बापाचं. वेळ आली तर आम्ही आमचं रक्त सांगायला तयार आहोत, परंतु ही झाडे वाचली पाहिजे. सगळ्यात आधी तुमचा खूप खूप म्हणजे आभार, कारण की तुमचा आम्हाला हा पहिला अनुभव नाही आहे. तर तुम्ही तुमच्यामुळे आमचं ते मसोबाकडचं जे झाड वाचलं होतं आणि एवढा मोठा प्रोजेक्ट जो नाशिकला येत होता त्याच्यामध्ये पैशाचा माझ्या ऐकून घे ना, बाहेर जाऊ, माझं लाईव्ह बघ ना, म्हणून तुम्ही आलात त्याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. माझं लाईव्ह बघ ना, माझ्या लोटी तुमचे आहे आता मला इथे यांनी सगळं सांगितलं. आम्हाला इथे फक्त आमची 2च मागणी आहे का इथे जे झाड आहे ते ऍज इथेच राहिलं पाहिजे. ही जी जागा आहे ती एक जंगल म्हणून त्याचे रूपांतर जंगलामध्ये ठेवायला पाहिजे, म्हणजे इथे पुढे पण काही हा प्रॉब्लेम नको. हे एक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं की त्यांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला की आमचं जे प्रेम आहे ते वेगळीच आहे, हेच आहे, तेच आहे. म्हणजे आपण लक्षात हा काय प्रकार आहे हे मला माहिती नाही. कारण एकदा माझ्या माहितीमध्ये एकदा फडणवीसांनी न्यायालयात पण सांगितलं होतं अर्बन नक्षलवाद हे अस्तित्वातच नाही. आणि असं असताना त्यांच्या सोयीप्रमाणे ते आमच्यासारख्यांना जे आम्ही मनापासून प्रेम करतो झाडांवर, निसर्गावर, त्याच्यावर ते अर्बन नक्षलवाद हे असं सांगतात, वेगळी प्रेम आहे हे असं सांगतात. तर त्यांचा तर मी अगदी मनापासून धिक्कार करते. आणि दुसरं अजून आम्हाला
धर्मामध्ये पाठवायचा प्रयत्न करतात. कारण नसताना हे लोक कुंभमेळ्याच्या विरुद्ध आहे, ह्याच्या विरुद्ध आहे. माहिती नाही त्यांनी कुठले कुठले मागचे रेकॉर्ड काढले असतील, कोणी काही बोललं असेल, त्यांनी प्रत्यक्ष त्यांना तो प्रश्न विचारावा. पण आमचा काहीही संबंध नसताना ही पूर्ण चळवळीला बदनाम करण्यात येत आहे. तर माझं आणि दुसरं अजून असं माझं म्हणणं आहे, जे जे इथे इच्छुक उमेदवार असतील महापालिकेमध्ये त्यांनी इथे यावं आणि तपोवनाबद्दल त्यांचं काय मत आहे हे त्यांनी स्पष्ट करावं. कारण त्यांना असं वाटतं की त्यांचा जो पैशाचा खेळ आहे, याचा खेळ आहे, हे आम्ही प्रत्येकाने पाहिलेले राजकारण्यांनी. त्यांना असं वाटतं की याच्यामध्ये प्रत्येकात आम्ही जिंकून येतो, पण ही यांची धारणा एकदम खोटी आहे. नाशिककर मनातून सगळे म्हणजे अगदी मी तुम्हाला हे अगदी निश्चित सांगू शकते की त्याच पक्षातले लोक सुद्धा नाराज आहेत तपोवण्याच्या मुद्द्यावर. जर त्यांनी आताच सजग झाले नाही तर ह्या मुद्द्यावर आम्ही ह्या लोकांना सपशेल पाडू. जर त्यांनी प्रामाणिकपणे निवडणूक केल्या तर त्याच्यावर पण खूप सगळं अवलंबून असतं. आणि मी नेहमीच हे सांगत असते का आम्ही लोकशाही मार्गाने जातो, आम्ही आंदोलन लोकशाही मार्गाने करतो. जे जे त्याचे मार्ग उपलब्ध आहेत ते आम्ही संपूर्ण अंगीकार करत असतो. पण जर तुम्ही लोकांच्या ऐकत नसाल तर लोकांचा खूप भयानक चेहरा तुमच्या समोर येईल. मग त्याला आम्ही जबाबदार नाही, हेच लोक जबाबदार आहेत. आणि तुमचे पुन्हा पुन्हा मी अभिनंदन करते आणि तुमचे आभार व्यक्त करते. भव्य साधुग्राम आणि दिव्य तपोवन, भव्य साधुग्राम आणि दिव्य तपोवन